नाही, एक तर सुनेत्रा पवार दिल्लीत गेलेले आहेत काल रात्री आणि आज सकाळपासून ज्या काही बातम्या येत आहेत त्या बातम्यांमुळे प्रचंड अस्वस्थता आहे आमदारमध्ये. प्रामुख्यानं नम्रता, सकाळपासून अनेक आमदारांचे फोन आले की नेमकं दिल्लीमध्ये काय चालू आहे हे जाणून घेण्याची इच्छा सगळ्या आमदारांमध्ये आहे. या सगळ्याचा जर विचार करायला गेला तर 16 फेब्रुवारीला नम्रता जे पत्र लिहिलं गेलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, पत्रामुळे हा सगळा घोळ समोर आलेला आहे. आणि त्यातच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर जो आरोप त्यांच्या पक्षातले आमदार असतील किंवा विरोधी पक्षातले आमदार असतील, नेते असतील, जो आरोप करत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही नेत्यांना ताब्यात घ्यायचा होता किंवा घ्यायचा आहे, ते खरं होतं की काय याची चर्चा आता खरं तर सुरू झाली. आणि या सगळ्या संदर्भात गेल्या सोमवारी एक बैठक पार पडली MIT मध्ये मुंबईत, ज्या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे सगळे नेते होते. आणि त्यामध्ये ठरलं की नेमकं हे पत्र कशासाठी दिलं होतं, काय उद्देश होता, हे सगळं सुनेत्रा पवारांसमोर सांगायचं. त्यानुसार मंगळवारी सुनील तटकरे हे देवगिरीवर दाखल झाले होते. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासमोर त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मात्र त्यांचं समाधान झालं नाही. अजूनही या सगळ्या संदर्भात नाराजी आहे आणि तीच नाराजी दिल्लीत आज दिसून आली. नम्रता, संसद परिसर असेल किंवा नेत्यांच्या गाठीभेटी घेताना सुनेत्रा पवार या एकट्याच दिसून आल्या. यापूर्वी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत यायचे त्या वेळेला तटकरे, पटेल हे सोबत असायचे. इव्हन सुनेत्रा पवार खासदार झाल्यावर ज्या वेळेला यायच्या त्यावेळेला दोन्हीपैकी एक नेते तिथं असायचे. आता दोघंही त्या ठिकाणी दिसले नाहीत. तटकरे महाराष्ट्रात आहेत, प्रफुल्ल पटेल म्हणतात, प्रफुल्ल पटेल करतात फोन उचलत नाहीत. आणि त्यातच पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की प्रफुल्ल पटेल कुठे आहेत, तर त्या सुनेत्रा पवारांचं उत्तर नम्रता असं होतं की हे तुम्हालाच माहिती, जास्त कधी येतात कधी जातात हे माहिती नाही. एक प्रकारची राजकीय प्रगल्भता आज सुनेत्रा पवारांच्यात दिसून आली असं देखील काही पत्रकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकंदरीतच सगळ्या परिस्थिती किंवा आता पार्थ पवारांनी केलेलं ट्विट असेल त्या दोघांची पाठराखण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्यामुळे ही सगळी गुंतागुंत एक प्रकारे दिसून येते. मात्र सुनेत्रा पवार कशा पद्धतीने या सगळ्याला सामोरं जातात हे बघणंही महत्वाचं असणार. मृणाल मॅमकडे जाते. मृणाल मॅम, आत्ताच्या आपण अगदी ताज्या घडामोडी जर बघितल्या तर पत्रावरनं असलेली नाराजी, ज्याचा आपला प्रतिनिधी संदीप राजगोळकरने उल्लेख केलेला होता, ज्यात स्पष्टीकरण दिलं पटेल तटकरेंकडनं, जे सुनेत्रा पवारांना मान्य नाही असं कळतंय, तर नाराज आहेत असं कळतंय. दुसरीकडे सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये गाठीभेटी एकट्याच घेत आहेत, तिथे पटेल तटकरे हे केंद्रातले मोठे नेते त्यांच्यासोबत नाहीत, हे काय सुचवतं? आणि तिसरी गोष्ट, ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्यांच्या नावावरती ज्यावेळेला त्यांचे स्वपक्षीय नेते सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना पार्थ पवारांनी त्यांच्या बाजूने पोस्ट करणं, ह्या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय घ्यायचा? हे लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवारांच्या निधनानंतर जी काय अस्वस्थता निर्माण करता येईल ती करता यावी असा काही पक्षांचा प्रयत्न दिसतोय. या अस्वस्थतेचा आपल्याला फायदा मिळाला, आपला पक्ष वाढला तर त्याचा फायदा होईल असंही वाटू शकत असेल. दुसरं असं की आज सुनेत्रा पवार यांच्या बरोबर प्रफुल्ल पटेल यांनी नसणं आणि संसदेत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्या पार्श्वभूमीवर गेलेल्या आहेत त्याही वेळेला तटकरे यांनी तिथे नसणं हे एका अर्थाने बोलकं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला वाद वाढवायचा नाही हे पार्थ पवार यांच्या ट्विटवरून दिसतंय की आम्हाला जे काय करायचंय ते करून झालेलं आहे, नाराजी व्यक्त करून झालेली आहे, पण हे पेल्यातलं वादळ आहे, हे काही टोकाला जाणार नाही, जी सध्याच्या परिस्थितीतली अत्यंत योग्य भूमिका आहे. आता राहिला प्रश्न रोहित पवारांचा. सुनील माने जरी म्हणत असले की विलिनीकरणाची चर्चा थांबली असं सुप्रियाताई म्हणतायत, आपण सगळ्यांनी ते वाक्य ऐकलंय. मला असं वाटतं विलिनीकरणाची चर्चा थांबली याबद्दल अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे, तशी शंका घ्यायची बरीच कारणं आहेत. नाहीतर वारंवार ही चर्चा, मग अजितदादा त्यासाठी आले होते, मग ते जेवूनच निघायचे, अशा पद्धतीची भाषा बोलली गेली नसती. सध्या जे काही राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही पक्षांना अत्यंत अपयश वाटायला आलेलं आहे, दोन्ही पक्षांनी हे मान्य करायला पाहिजे. होतं असं, त्या अपयशानंतर एकमेकांचे हात धरून पुढे जाणं हे गरजेचं होतं. त्यातच दुर्दैवानी अजितदादा गेले. रोहित पवार यांना प्रत्येक विषयामध्ये आपल्या काकांना आणि आता काकूंना मदत करावीशी वाटते आणि ती मदत आजोबांच्या पक्षात राहून करावीशी वाटतंय, अशी ही शंका घ्यायला सध्या जागा आहे. रोहित पवार हे अत्यंत तरुण नेते आहेत, उत्तम अभ्यास आहे, प्रेझेन्स असतो सोशल मीडियावर. त्यांनी हे सगळं करताना आपण हे नेमकं कशासाठी करतो, यांनी मतदारसंघात जनतेत आपल्याला काय संदेश द्यायचा आहे याचा विचार करायला हवा. तो ते निश्चित करत असणार. कन्फ्युजन निर्माण करणं हा जर उद्देश असेल याबाबत, काका आणि काकू ना मदत करण्याबाबत, तर मात्र त्यात ते
कमालीचे यशस्वी होत आहे. बर मी रुपाली पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा येते. रुपाली ताई, या सगळ्यामध्ये विलिनीकरण, दादांचं अकाली निधन, ह्या सगळ्या गोष्टींचे धागे कुठेतरी जाऊन अजित पवारांच्या अपघाताशी जोडले जातात. रोहित पवार वारंवार मुद्दा उपस्थित करतायत की हा घातपात आहे, कारण विलिनीकरण नको होतं, कारण पक्षावरती ताबा घ्यायचा होता. बरेच त्यांनी संशय उपस्थित केले. तुम्ही सुद्धा तोच संशय उपस्थित केलेला आहे की हा घातपात असू शकतो. असं म्हटल्यानंतर मग रोहित पवार उपस्थित करत असलेले हे मुद्दे किंवा पक्षामध्ये सध्या तुमचत असलेला असंतोष, याबाबत आपण थेट का भूमिका घेत नाही? पक्षात आमचं थेट सगळं काही आलबेल चाललंय, असं का तुमचं मत आहे? मुळात एक तुम्ही लक्षात घ्या की माननीय अजितदादा असताना जे काही विलिनीकरणाच्या एकत्रच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या स्वतः अजितदादा तिथं त्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे सर्व म्हणून त्यांच्या त्या बोलणी निश्चित चालू असतील. आणि तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते जो निर्णय माननीय अजितदादा घेतील तो आम्ही आदेश मानून पुढे पाळणारे कार्यकर्ते आहोत, हे असं सांगितलेलं तेव्हाही होतं. आता अचानक अजितदादा गेल्यानंतर एक लक्षात घ्या, अजितदादांचा घात का अपघात, तर त्या वेळेला आम्ही सुद्धा सांगितलं होतं की हा आम्हाला संशय आहे आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याचं जे सत्य आहे ते तपासामध्ये सगळ्यांच्या समोर, महाराष्ट्राच्या आणि आमच्या समोर येणं गरजेचं आहे. आता रोहित पवारजी जे काही सांगतायत तो त्यांच्या पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत, एकतर ते एकत्र राष्ट्रवादी मधल्या परिवारातल्या दुसऱ्या गटाचे आता आमदार आहेत, दुसरं ते त्यांचे पुतणे आहेत, त्याच्यामुळे ते काय सांगतात किंवा कशा पद्धतीने सांगतात याच्यावर आम्ही विश्वास ठेवण्यापेक्षा आम्हाला जे काही समोर हवंय ती आमची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मांडलेली आहे. आणि कोणी का नाही सांगायचं, का सांगितलं पाहिजे, हा आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांना ना डिनाय करतो ना त्यांचं सत्य स्वीकारतो. आम्हाला एवढंच कळतं की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला अजितदादांच्या ज्या घटनेचा पुराव्यानिशी सगळं वृत्तांत समोर येणं गरजेचं आहे, हा आम्ही पहिल्यापासून घेतलेला आमचा स्टँड आणि आमचा विषय आम्ही सांगतोय. आता राहिली अंतर्गत धुसमूस, एक लक्षात घ्या, पक्षाचा एवढा नेता अचानकपणे जर नाहीये आणि ही जबाबदारी जर सुनेत्रा वहिनींवर येते आणि सुनेत्रा वहिनींना एवढं डोंगरा एवढं दुःख होऊन सुद्धा त्या जर पावली त्या सगळं दुःख सावरून हे सगळं निस्तरतायत, सावरतायत, एक एक गोष्टी पाऊल पुढे टाकतायत, तर हे टाकत असताना कुणी पत्र दिलं, कुणी काही चुकीचं केलंय, ते जसं तुम्ही मागाशी म्हणलात की ठीक आहे काही लोकांनी पेल्यातलं वादात माननीय पाटदादांनी की बाबा हा ठीक आहे झालं, आम्ही नाराजी व्यक्त केली, पेल्यातलं वाद आम्ही पेल्यात क्षमवलेला आहे, तर त्यांनी ज्यांनी चुकीचं केलंय तिथे कायदेशीर पद्धतीने वहिनींनी सगळ्या गोष्टी अध्यक्ष म्हणून हातात घेऊन पक्षाच्या त्या एक मेन म्हणून सगळ्या गोष्टी सावरतायत, करतायत. सगळ्या पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तो विश्वास देत आहेत, तो आधार देत आहेत. तर त्याच्यामुळे आता आरोप जे करतायत त्यांच्या आरोपाला आम्ही उत्तर देण्यापेक्षा आमची जी मोठी हानी झाली आहे, जी पोकळी निर्माण झालेली आहे, अजितदादांची अजितदादा गेल्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून येऊ शकत नाही, पण आम्ही त्याच्यावर स्टेबल तर होऊ शकतो का नाही होऊ शकत. तुम्हाला मी आजही सांगते की आम्ही अजून आम्हाला सावरता येत नाहीये. आजही वाटत नाहीये की अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत, आम्ही त्यांच्या ते नसताना तुमच्यासोबत डिबेट करतोय. पण या अशा कठीण परिस्थितीत सुनेत्रा वहिनी अत्यंत सक्षमपणे काम करतायत. ठीक आहे, थोड्या गोष्टी इकडं तिकडं होत आहेत, काही गोष्टी त्यांच्या समोर येत आहेत, पण ते अत्यंत प्रगल्भतेने, अत्यंत कायदेशीरपणे आणि सक्षमतेने करून टाकतात. हेच आमच्यासाठी मोठं आहे. बरं, सुनील माने यांचा मुद्दा तोच आहे की भले पक्ष ताब्यात घ्यायचा मुद्दा असेल किंवा आणखीन काही असेल, हे आमच्या पक्षाचे अंतर्गत मुद्दे आहेत. रोहित पवारांनी त्याच्या भोवती संशयाचं वादळ पक्षाच्या बाहेर राहून त्यांचा पक्षाशी संबंध काय आहे हा त्यांचा थेट प्रश्न आहे तुमच्या पक्षाला. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एकतर रोहित दादा पवार हे अजितदादांना किती मानत होते त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या गोष्टीत सांगितलंय. अजितदादांच्या या अपघाती निधनाच्या संदर्भात आम्ही जी शंका व्यक्त केली घातपाताची, त्याबद्दल या पक्षातल्या फक्त रुपालीताई आणि अमोल मिटकर या दोन व्यतिरिक्त कोणी काही बोललं नाही जास्त. आम्ही 2 महिने रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशभरातल्या महत्वाच्या नेत्यांपासून सगळ्या एजन्सीज पासून हा विषय तडीस लावण्यापर्यंत शेवटचा विषय आम्ही FIR कर्नाटकमध्ये दाखल करण्यापर्यंत हा काम केलं. आता त्याच्यात तुम्ही असं सांगणार आहात का अजितदादांचा रोहित दादांनी कशाला लक्ष घालावं, आमच्या पक्षाचा नेता होता, आम्ही बघू. तुम्हाला जर या पद्धतीच्या जर अशा असंवेदनशील गोष्टी कोणाला करायच्या असतील अपघाताच्या प्रश्नात ते जर लक्ष घालत
असतील तर ते त्यांचे पुतणे आहेत, कुटुंब म्हणून ते लक्ष घालतात, त्याच्यावर कुणीही आक्षेप घ्यायची गरज नाहीये. या विषयाला पण तरी पटेल तटकरे पक्ष ताब्यात घेत आहेत वगैरे ह्या गोष्टीबद्दल ते जे प्रश्न उपस्थित करतायत त्याच्याबद्दल त्यांच्या पक्षातून आक्षेप घेतला जातो. याच्यावर बोला. आता दोन्ही मुद्दे आहेत त्यात. एक तर सेन्सिटिव्ह मुद्दा हा नातेसंबंधाचा एकत्र येण्याचा होता, पण एक त्यांच्या काकाचा पक्ष होता, तो त्यांच्या काका पक्ष चालत असतानाचा हा सगळा एकत्रीकरणाचा मुद्दा चर्चेला आला होता. मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं, सुप्रीम कोर्टात त्या संदर्भात ती याचिका होती ना, आजही सुनावणी झाली आहे का त्याची पूर्ण, हे चिन्ह कोणी वापरायचं, पक्ष कोणाचं, दादांनाही हे खटकत होतं. म्हणूनच तर दादा एकत्र करण्याच्या संदर्भात चर्चा करत होत्या. माननीय पवार साहेबांचे सगळे आता शेवटचा हा जो सगळा त्यांचा स्पॅन आहे लाईफ मधला सगळ्यात महत्वाचा, जो आता त्यांच्या खासदार झाले, तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक शेवटचं काही आपल्याला चांगलं करता येईल. दादांना अपेक्षा होती की त्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून राज्यात फिरावं, काम करावं. माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आता मी परवा दिवशी पवार साहेबांना भेटलो. आमचा विषय असा आहे की आमचा पक्ष आम्ही वाढवतो आहोत. शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजही बैठका चालू आहेत, राज्याच्या संघटनेचे काम चालू आहे. पवार साहेब आम्हाला म्हटले की 3-4 दिवसांनी आणखी चांगलं बरं वाटलं की मी काम सुरू करणार आहे आणि लवकरच बाहेर पडणार आहे. आम्ही आमचा पक्ष बरोबर वाढवतोय, सगळ्या गोष्टी करतोय. मुद्दा हा आहे, रोहित दादा पवारांनी कागद दाखवले की हा काय पद्धतीचा प्रकार चालू आहे. हा विषय असा आहे की आम्ही सुप्रीम कोर्टातही या विषयावर चर्चा करतोय, पुढे जात आहे. अजितदादांनी एकत्र करण्याचे विषय मांडलेले होते. रोहित दादा, अजितदादांना न्याय मिळावा त्यांच्या निधनानंतर. पण तुम्ही म्हणताय की काकांचा पक्ष आणि हे सगळं, काकू आहेत की पक्ष सांभाळतायत की काकू? रोहित पवारांना एवढा विश्वास नाही का काकूंवर? विश्वास एवढ्यासाठी आहे की सुनेत्रा वहिनी सरकारमध्ये आहेत, त्यांच्याकडे तो कागद गेला नसेल आतापर्यंत. इलेक्शन कमिशन मधला रोहित दादांनी सगळ्यात आधी बघितला, तो पाहिला आणि तो लोकांपर्यंत आणला. हा विषय हा आहे की तुम्ही जर, मला एक समजायला पाहिजे आपल्या सगळ्या लोकांना या सगळ्या संदर्भात चर्चा करताना, लॉजिकल मुद्दा हा असतो की जेव्हा सुनेत्रा वहिनींना आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा आग्रह करतो, त्यासाठी आम्ही असं पत्र देतो आहोत, हे सांगण्याचं काम हा पक्ष सुरुवातीला पासून तो उभा केलाय. ते माननीय शरद पवार साहेबांच्या कष्टाने, विजननी आणि सगळ्या त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला पक्ष आहे. ठीक आहे. दादांच्या बरोबर सन्मान असला तरी पवार साहेबांनी दादा एकत्र मिळून त्यांनी उभं केलेलं सगळं काम, तेव्हा त्याचा रिस्पेक्ट म्हणून आम्ही काय असं रस्त्यावर सोडून द्यायचं का? रोहित दादांनी जे केलं ते महत्वाचं याच्यासाठी आहे की कोणीतरी पक्षावर, मला ना तुमच्या पक्षाची खरं भूमिका लक्षात येत नाही. असं आम्ही रस्त्यावर सोडून द्यायचं का, हे तुम्ही एकीकडे म्हणतायत, दुसरीकडे सुनेत्राताई सक्षम आहेत असंही म्हणतायत. म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम नाहीयेत का, हाही प्रश्न आहे. ठीक आहे, माझी वेळ संपत आली, पण तुमचे मुद्दे लक्षात आले, तुमचे मुद्दे लक्षात आले. हा मुद्दा महत्वाचा आहे. अगदी. मी मृणाल मॅम कडे जाते, माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे. मृणाल मॅम, या सगळ्यामध्ये आता हे खरं तर अग्निपरीक्षा आहे सुनेत्रा पवारांसाठी. किती मोठं आव्हान आणि किती दिशांनी आव्हान त्यांच्या समोर उभं आहे. एकतर लक्षात घेतलं पाहिजे की कालच्या या घटनेनंतरही सुनेत्रा पवार अत्यंत धीरोदात्तपणे त्याला समोर गेल्या आहेत. त्यांनी कोणतंही विधान केलं नाही, कोणतीही रिॲक्शन दिलेली नाही. उलट पक्षी ज्या पार्थ पवारांवर आरोप होत आहेत, वारंवार होत असतात, त्यांनी देखील वाद मिटवणारं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला स्वतःचं घर सांभाळायची जी काय काळजी घ्यायची आहे ते ती घेत आहेत. रुपाली ठोंबरे त्याच आशयाचं बोलल्या. आता मला गंमत अशी वाटते की ज्या शरद पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, मान्य आहे, स्थापन केला, वाढवला, त्यांचेच लोक त्यांना सोडून गेले होते. आणि जे प्रफुल्ल पटेल त्यांना इतके जवळचे वाटायचे, ते आता अमराठी आहेत. खरं तर ते महाराष्ट्रातलेच आहेत, ते गोंदियातले आहेत, 15 वर्षांचा डोमिसाईल दाखला असेल त्यांच्याजवळ, ते बाहेरचे आहेत. हे राज ठाकरेंचं विधान आता शरद पवार गटांच्या प्रवक्त्यांना आपलंसं का वाटतंय? त्यामुळे त्यांनी या कोणत्याही गोंधळात न पडता आपापले पक्ष वाढवायचं काम करावं. सुनेत्रा पवार यांना जर वाटलं तर त्या रोहित पवार यांना नक्कीच साथ देतील. रोहित पवार अत्यंत उत्तम कार्यकर्ते आहेत, त्यांचं कार्य वाढावं आणि त्यांनी आपल्याच पक्षाला विस्तारत न्यावं. विरोधी पक्षाची गरज आहे असं मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते. अगदी. आणि जसं मृणाल मॅमनी वर्णन केलं की हे पेल्यातलं वादळ आहे, आता ते पेल्यात क्षमतं का हे आपल्याला बघायला लागणार आहे. कारण प्रश्न दोन्ही बाजूनी उपस्थित होत आहेत. प्रश्न व्हॅलिड आहेत का? असतील सुद्धा. संशय व्हॅलिड आहेत का? असतील सुद्धा. तपासाचा भाग आहे. मात्र हे जे पक्षांतर्गत वादाचं वादळ आहे